हॅलो 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 येस निश्चितच सामन्याला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि या चौकाराने यस चौकाराने सामन्याला सुरुवात झाली. हा प्रकार बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चालला. विकेट कीपर आहेत इंद्रजित खडके. धाव कोणती मिळणार नाहीये. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं तानाजी खांडेकर यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी दिली आणि अगदी विचार केला तर अनुभव आहे तानाजी खांडेकर यांच्याकडे. दुसऱ्या बाजूला अवधूत पाटीलला आपण पाहतोय. स्वीप केलाय आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय, ट्विस्ट केला, त्यानंतर थेट पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी. आणखीन एक चौकार अवधूत पाटीलच्या बॅटवरून केलाय आडवा बॅट. हॅलो हॅलो यस अवधूत पाटीलच्या बॅटवरून हा चौकार पाहायला मिळालाय. 8 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचते. 8 ऑन दी बोर्ड. पहिलं षटक तानाजी खांडेकर यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा प्रकार बॉल आता पाठीमागे केलाय. चांगली लेंथ पाहायला मिळते. हे पट्टी ओली आहे, त्याचबरोबर चेंडू देखील थोडासा ओला पाहायला मिळतोय. बॉलला कंट्रोल करणं तितकंसं सोपं नाही. मात्र तानाजी खांडेकर प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्याच अनुभवाचा फायदा उचलत असताना पाहायला मिळते. दरम्यान एक सिंगल आले आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचते. स्ट्रायकर्स इन वरती आता सरदार समदोलेला आपण पाहतोय. चर्चा राहिले याही नावाची. या वर्षीच्या हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये या खेळाडूने देखील चांगल्या दर्जाचा खेळ केलाय, त्यामुळे चर्चा याही नावाची राहिले. मात्र आता रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली. निश्चितच अवधूत पाटीलला सुरुवात देखील चांगली मिळाली. 5 बॉलमध्ये 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. शेवटचा बॉल या पहिल्या षटकाचा. ऑन साइडला बॅट हातातून निसटली आहे. यस निश्चितच हीच मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. हात ओले आहे, त्याचबरोबर बॅटची ग्रीप देखील ओली आहे, त्यामुळे बॅट हातातून निसटली. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ज्या दिशेला बॉल जाणं गरजेचं होतं त्या दिशेला बॅट गेले. यस एक धाव आली आणि एका धावेने 10 या आकड्यावरती धावसंख्या. पहिल्या षटकाचा केस संपला. पहिलं षटक डबल डिजिट मध्ये धावफलक 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. संभाजी खांडेकर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. मॉर्निंग स्पोर्ट्स सोनतळीचा संघ सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. उलटा सरळ बॅटने लॉफ्ट केलाय
क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये फंबल झाले, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. एका धावेवरती थांबवलं जाते, एका धावेवरती ते समाधानी राहावं लागते. धावफलक 11 आकड्यावरती. हॅलो, अवधूत पाटीलचा आपण विचार केला तर अनुभव आहे या खेळाडूकडे. गेल्या वर्षीची WCC धमाका पावसाळी रबर बॉलची चिपळूण उकताडची स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. तिथे देखील दमदार कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. वर पिच बॉल ड्राईव्ह केलं, यावेळेस देखील अवे फ्रॉम द बॉडी फटका गॅप मध्ये केलाय, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. 4 धावेंसाठी अवधूत पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. ऑप्शनच्या बाहेर पिच केला. याही वेळेस आपण पाहिलं तर फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये कमतरता होती, मात्र अवधूत पाटीलने क्लास दाखवलाय. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता दिशा करा पाहायला मिळते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, मुकेश शिंदे सर यांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 16 या आकड्यावरती धावफलक. निश्चितच विचार केला तर हे दुसरं षटक चालू आहे. 16 धावा आतापर्यंत पाहतोय. बॉल लॉफ्ट केला, इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हर्सला. क्षेत्ररक्षक होते मात्र बनले दर्शक. धावा किती मिळत आहेत? 6 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत आणि या षटकाराच्या मदतीने धावा संख्या पोहोचते 22 आकड्यावरती. काही वेळेस ओव्हर पिच केला, एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 धावेने धावफलक आता 22 आकड्यावरती. 22 स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अवधूत पाटीलच्या बॅटमधून 7 मध्ये 19 आल्यात. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाला चांगली सुरुवात अवधूत पाटीलची झाली. 22 धावा धावफलकावरती. काही वेळेस फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तानाजी कांडेकर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आता दिसत नाहीये. एका धावेवरती थांबवलं जात आहे, एका धावेवरती मात्र समाधानी राहावं लागतंय. 23 आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. 23 ऑन द बोर्ड. एडीसी लाईव्ह या वाहिनीवरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. पुन्हा एकदा स्विंग घ्या मेसी. आहे वेळेस बॅट हातातून निसटले आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी देखील परतावं लागतंय. सरदार समदोले यांचा खेळ संपलाय. पहिला धक्का 23 आकड्यावरती रनआउटच्या स्वरूपात सरदार बाद. तेवीस आकड्यावरती धावफलक आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल माळी दाखलत असताना पाहायला मिळतात. नागाव एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू अनिल माळीला आपण पाहतोय. नॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. आडवा बॅटने हुक केलाय. धावा केल्या जातील फक्त आणि फक्त 2. बुक 2 धावा धावफलकावरती. 25 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ संपला. 25 धावा धावफलकावरती. एस पंचांचा इशारा आला. मॅजिक ओव्हर म्हणजेच काय तर 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक हे मॅजिक षटक असणार आहे, म्हणजे मॅजिक ओव्हरचं षटक असणार आहे. आणि निश्चितच या षटकामध्ये जर 15 धावा फलंदाजांनी बनवल्या तर 10 धावा ऍड केल्या जातील खात्यामध्ये, आणि जर 15 धावा बनवल्या नाही गेल्या तर 5 धावा खात्यामधून वजा केल्या जातील. असं हे मॅजिक ओव्हरचं समीकरण. ही संकल्पना रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आता भुयेवाडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती. 25 ऑन द बोर्ड.
25 धावा धावफलकावरती. हे षटक महत्वाचं असणार आहे. गेम चेंजिंग ओव्हर म्हणून देखील या ओव्हरकडे पाहिलं जाईल, या षटकाकडे पाहिलं जाईल. कारण या षटकामध्ये जर 15 धावा बनवल्या तर 10 धावा ऍड म्हणजे फलंदाजांना त्याचा फायदा असणार आहे. मात्र कुठेतरी गोलंदाजी चांगली झाली तर पुन्हा एकदा गोलंदाजांना संधी असणार आहे. पंचवीस धावा धावफलकावरती. 25 ऑन द बोर्ड. पहिला बॉल पायावरती होता. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतपरे. भैरवनाथ क्रीडांगण भुयेच्या या भव्य दिव्य क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. चालू आलेत गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. मॉर्निंग स्पोर्ट्स सोनतईचा संघ आपण पाहतोय. अवधूत पाटीलला सुरुवात चांगली मिळाली, मात्र हे षटक महत्वाचं आहे. इथे 15 धावा बनवणं देखील तितकंच गरजेचं आहे. एक्स्ट्राच्या बाहेरचा बॉल. दिशा थोडीशी खराब. वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 26 या आकड्यावरती. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक मॅजिक ओव्हरचं मॅजिक षटक आपण पाहतोय. मॅजिक ओव्हर आपण पाहतोय. 26 धावा धावफलकावरती. पहिली धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आले म्हणजे इथून पुढे आता 14 धावा 5 बॉल वरती बनवाव्या लागतील. वरपिच बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळालाय. ताकद होती या फटक्यामध्ये. 4 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावरती. यावेळेस देखील चुकी केली. ओव्हरपिच बॉल. ऍक्शन रिप्ले. फ्रंट लेगला थोडासा बाजूला केला. एक्स्ट्रा कव्हर्सला हा पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळालाय. 4 धावा धावफलकावरती. 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. ताकद आहे या खेळाडूची आणि तीच ताकद तोच करिश्मा फलंदाजीचा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपरे अवधूत पाटीलचा पाहायला मिळतोय. 30 या आकड्यावरती धावफलक. विचार केला तर अवधूत पाटील हे नाव वारंवार चर्चेत राहिले, कारण खुल्या गटाचं क्रिकेट देखील अगदी मोठ्या प्रमाणामध्ये खेळत आलाय. अनेक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी. त्यामध्ये बाळूडांगे चषक सांगलीची स्पर्धा असेल तिथे देखील या खेळाडूचा दबदबा पूर्णपणे पाहायला मिळाला. तब्बल 90 धावांची खेळी देखील या स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या बॅटमधून आली होती. यावेळेस आडवा बॅटने कडवा प्रहार केलाय. 6 धावा खात्यामध्ये. अवधूत पाटील ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर. हा बॉल हाफ ट्रॅकर केला. आता पाठीमागे केला आणि त्याचा फायदा लगेचच उचलला. त्याचबरोबर बाबासाहेब पाटील सर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 36 आकड्यावरती धावफलक. 36 ऑन दी बोर्ड. धावा धावफलकावरती. निश्चितच विचार केला तर अवधूत पाटीलला देखील या षटकाचं महत्व माहिती आहे आणि त्यामुळेच ती आक्रमकता देखील तो दाखवतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. वाईटची अपील पंचांकडे झाले, मात्र डॉट बॉल येतोय. या बॉलमध्ये थोडंसं स्विंग देखील पाहायला मिळालंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल हा बॉल, कारण पडला त्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेला बॉल स्विंग झाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. आता फलंदाजाच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 धावा षटकामध्ये बनवायच्या आहेत. टेप आउट केलं. याही वेळेस आपण पाहिलं तर पंच केला बॉलला. 4 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. म्हणजेच काय तर 15 धावांचं टार्गेट पूर्ण केलं जाते. मात्र अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 40 आकड्यावरती धावसंख्या आता पोहोचते. स्टेप आउट केला त्यानंतर पंच केला बॉलला. ताकद दाखवली. यावेळेस देखील मनगटाचा चांगला वापर पाहायला मिळाला. 40 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 40 ऑन दी बोर्ड. तिसरं षटक मैदानाच्या आतपरे प्रगतीपथावरती आहे. शेवटचा 1 बॉल मॅजिक ओव्हर मध्ये तो आक्रमक खेळ पाहायला मिळाला. मॉर्निंग स्पोर्ट्स सोनतई संघाच्या विरोधात या आक्रमकता अवधूत पाटीलने धारण केले. 13 मध्ये 34 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. जेव्हा जेव्हा हा फलंदाज सेट होतो
तेव्हा तेव्हा याच्या बॅटमधून मोठी खेळ येतेच आणि तोच करिश्मा पुन्हा एकदा. अवधूत पाटीलचा याही वेळेस खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला फोर्स केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर. धावा किती मिळत आहेत हे देखील पाहावं लागेल. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात खात्यामध्ये ऍड होत आहेत. म्हणजेच काय तर या मॅजिक ओव्हर मध्ये आल्या तब्बल 17 धावा. म्हणजेच काय तर 10 धावा ऍड केल्या जातील. 27 धावांचं हे षटक महागडं राहिलंय. 3 षटकांच्या अखेरीस धावा संख्या 52 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचते. एकच धाव आहे म्हणजे एक्कावन्न या आकड्यावरती धावफलक पोहोचतोय. 51 ऑन दी बोर्ड. एक्कावन्न धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा. समीर गोसावीला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते समीर गोसावीच्या खांद्यावरती. एक युवा टॅलेंटेड खेळाडू बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. 51 या आकड्यावरती धावफलक. 51 ऑन दी बोर्ड. चौथं षटक शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी समीर गोसावीच्या खांद्यावरती दिली जाते. अवधूत पाटील काय फलंदाजी करतोय. 14 मध्ये 35 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. फटका फसला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही या बॅकएंड एरियामध्ये बॉल पडलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न दिसत नाहीये. बऱ्याच कालावधीनंतर अनिल माळी यांना देखील आता स्ट्राईक मिळाले. 52 या आकड्यावरती धावफलक पोहोचतोय. 52 ऑन दी बोर्ड. 52 धावा धावफलकावरती. यस ऑप्शनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर्सला पोच केलाय. पॅरलल स्ट्रोक 4 धाब्यासाठी अनिल माळीच्या बॅटवरून. आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक चौकार. चला टॉस साठी यायचंय. आरे स्पोर्ट्स आरे आणि त्याच्या विरोधामध्ये जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. खराब चेंडू हाताळला. इथे चुकी केली जाते आणि निश्चितच दंडित देखील केलं जाईल. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील आली. अनिल माळी यांचा खेळ संपलाय. दुसरा धक्का 57 या आकड्यावरती बसताना पाहायला मिळतोय. दोन्ही आलेत नवीन फलंदाज. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल. मिनी हेलिकॉप्टर. 4 धावा आणखीन एक खात्यामध्ये ऍड होत आहेत. अवधूत पाटीलची क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. थांबायला तयार नाही हा खेळाडू. चौकाराच्या मदतीने धावा संख्या आता पोहोचते ती म्हणजे 61 या आकड्यावरती. पहिल्याच सामन्यामध्ये पहिलं अर्धशतक येईल का. 16 मध्ये 40 या आकड्यावरती फलंदाजी करतोय सद्यस्थितीला अवधूत पाटील. हा प्रकार आडवा बॅटने फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल डिलाइटफुल वंडरफुल यूज इट सिक्सर. यस यानंतर होणारा सामना जय हनुमान स्पोर्ट्स आरळे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. वरपिच बॉल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक अवधूत पाटीलच्या बॅटमधून टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 18 चेंडू आणि 52 धावांची आक्रमक खेळी अवधूत पाटीलच्या बॅटमधून पुन्हा एकदा अर्धशतक झळकावत असताना पाहायला मिळतोय.
अर्धशतकांचा बादशाह म्हणायला वावगं ठरणार नाहीये, कारण या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या ज्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू केलाय त्या त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने अर्धशतक ठोकलंय, म्हणून चर्चा राहिली आहे. ज्याचा खेळ होतो वरचा होते त्याच्याच नावाची चर्चा, आणि अवधूत पाटील देखील चर्चा राहिली आहे. शेवटचा बॉल आडवा बॅटने याही वेळेस पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा, बॅक टू बॅकचा तिसरा षटकार अवधूत पाटीलच्या बॅट करून 4 षटकांचा खेळ संपलाय. 79 या आकड्यावरती धावफलक. अवधूत पाटीलची बॅटिंग आवडले का? टाळ्यांचा गजर अवधूत पाटील साठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. 24 चेंडू आणि 80 धावांची आवश्यकता असणार आहे मॉर्निंग स्पोर्ट्स सोनतई संघासाठी. 24 मध्ये 80 धावा बनवायच्या. चला, जय हनुमान स्पोर्ट्स आरय आणि जय भवानी स्पोर्ट्स गडमुड शिंगे. जय भवानी स्पोर्ट्स गडमुड शिंगे आपण टॉस साठी यायचंय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर नाश्त्याची व्यवस्था, वडापावची व्यवस्था देखील केली जाते. फक्त आणि फक्त 20 रुपये, दोस्ती पक्की, खर्च आपापला. तुला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. जय भवानी स्पोर्ट्स गडमुड शिंगी. कॅप्टन वारंवार कॉल दिला जातोय. त्याचबरोबर कुणाला वडापावचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्या कॉमेंट्री कक्षामध्ये ही व्यवस्था देखील केली गेली.
यस, रन चेस कडे आपण जातोय, दुसऱ्या डाबाच्या खेळाकडे आपण जातोय. गोलंदाजी मार्क वरती अनिल माळी पाहायला मिळत आहेत. नागाव एक्सप्रेस षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली जाते. 34 चेंडू आणि 80 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच धावांचा डोंगर हा उभारला गेलाय, मात्र तशा प्रकारचा खेळ देखील फलंदाजांना करावा लागेल. इंद्रजित खडके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. पॅकेट साईज ऑफ डायनामाइट या खेळाकडे पाहिलं जातं. या फेस देखील समोरच्या दिशेने सरळ बॅटने फटका केलाय. अगदी पारंपरिकरित्या हा स्ट्रोक एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट त्याला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावेने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय, खातं उघडलंय त्या 2 धावेनिशी. अनिल माळी अर्थातच आपण पाहिलं तर नागाव एक्सप्रेस म्हणून चर्चित असणारा हा खेळाडू, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील चांगला दर्जाचा खेळ करणारा खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला. आप ट्रॅकर बॉल बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे पंचांचा येतोय. चांगला चेंडू हाताळलाय. रबर बॉल क्रिकेटला साजेसा असा हा चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. यावेळेस देखील बॅटची आतली कडा घेतले, पाठीमागे चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये धावकोणती मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत 2 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. जी अपेक्षा होती, ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात अजूनही मिळालेली नाहीये. मात्र अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संधी आहे फलंदाजाकडे देखील. पायात टाकलाय, मनगडाच्या साह्याने बळवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक डीपमधून येत आहेत. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न पुन्हा एकदा होता, मात्र थांबवलं जात आहे. एका धाब्यावरती समाधानी राहावं लागते. या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचते. 3 ऑन द बोर्ड, 3 धाबा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर आडवा बॅटने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, पोहोचतील तोपर्यंत सिंगल धाव फक्त आणि फक्त खात्यामध्ये ऍड होते. एकेरी धाब्यावरती मात्र समाधानी राहावं लागतंय. या एकेरी धावेच्या मदतीने धाबा संख्या 4 या आकड्यावरती पोहोचते. चार या आकड्यावरती धावफलक. केडीसी लाईव्ह या वाहिनीवरती लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. ओमकार पाटील सर आणि त्यांची टीम या स्पर्धेमध्ये काम करत असताना पाहायला मिळते. तर जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगी वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात मिळत आहे. षटकाची समाप्ती झाली. 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. सुरुवात अपेक्षित होती कमीत कमी 15 ते 20 धावांची, मात्र फक्त आणि फक्त 6 धावा अनिल माळीच्या या षटकामध्ये आल्यात. आता 18 मध्ये 74 ची गरज. जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगी, तुला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. राहुल आलेत गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये. राहुल यांना आपण पाहतोय. पहिला बॉल थोडासा पाठीमागे केला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव व्हाईटच्या स्वरूपात खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. 7 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. आप ट्रॅकर बॅटची कडा विकेट किपरच्या रीच पासून थोडासा बॉल लांब राहिलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतपर्यंत.
यावेळेस देखील आपण पाहिलं तर फटका तर जरूर खेळलाय, मात्र फक्त आणि फक्त एक धाव मिळते. 80 धावाचा पाठलाग करत असताना कुठेतरी धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर पाऊस देखील पडत होता, मात्र आता दुसऱ्या इनिंग मध्ये पाऊस देखील थांबलाय. फलंदाजांसाठी सोपं असा खेळ झालाय, मात्र अजूनही धावा येत नाहीयेत. त्यावेळेस देखील आतमध्ये आला हा बॉल, अँगलने थोडासा आतल्या दिशेने वळताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. इंद्रजित खडकेला जकडून ठेवलं आणि त्याचमुळे आपण कुठेतरी विचार केला तर पूर्णपणे पिछाडीवरती मॉर्निंग स्पोर्ट्स सोनतळीचा संघ पाहायला मिळतोय. अप ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने यावेळेस देखील सिंगल धाव खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. येस, फरक आहे. रबर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील फरक आहे. फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर आपला हेड स्टेबल राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये बॅटिंग करत असताना 9 या आकड्यावरती धावफलक 9 ऑन दी बोर्ड. 14 मध्ये 71 ची आवश्यकता आहे. सामना आता आपण पाहिलं तर नागाव स्पोर्ट्सच्या बाजूने झुकलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. 10 या आकड्यावरती धावफलक पोहोचते. 14 चेंडू आणि 70 ची आवश्यकता आहे. 14 मध्ये 70 धावा बनवायच्या आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय आणि निश्चितच अशा आता आपण पाहिलं तर देखील सोडली जाते. मॉर्निंग स्पोर्ट्स सोनतळी संघाकडून देखील आता त्या ताकदीचे प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. कारण विचार केला तर आता सामना दूर चाललाय, कारण 13 मध्ये 70 अशक्य नाहीये, मात्र कठीण आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक. फुटवर्क तितकंसं चांगलं नव्हतं, मात्र आय हँड कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. बॅकअप होतो, डीप मध्ये एक सिंगल कंप्लीट होते, त्याला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातोय. 2 धावेने धावफलक पुढे सरसावत आहे, मात्र आता तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. 3 धावा खात्यामध्ये. 13 या आकड्यावरती धावफलक. 12 मध्ये आता 67 ची आवश्यकता आहे आणि हे षटक महत्वाचं असणार आहे. आता मॅजिक ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस, पहिल्या इनिंगचा विचार केला तर 25 धावा पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये पहिल्या 2 षटकाच्या अखेरीस बनवल्या गेल्या होत्या आणि आता फक्त आणि फक्त 13 धावींवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. मात्र आता हे षटक महत्वाचं असणार आहे. या षटकामध्ये जर 15 धावा बनवल्या तर 10 धावा ऍड केल्या जातील. कुठेतरी आशेचा किरण कोणत्याही संघासाठी राहू शकतो आणि हे षटक महत्वाचं आहे. 12 मध्ये 67 ची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि हे महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी अवधूत पाटीलने त्याच्या खांद्यावरती घेतली. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा, अवे फ्रॉम द बॉडी, फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक, विकेट मिळते. जालूचा खेळ संपला. पहिला धक्का. जालू बॅक टू द पवेलियन. समीर गोसावीला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत. युवा खेळाडू आहे. बॅटची कडा घेतले. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. एका धावेने 14 या आकड्यावरती धावफलक. यस, बॅटची कडा घेतले. पाठीमागे चाललाय. शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. 15 धावा बनवाव्या लागतील.
हा प्रकार आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या 16 या आकड्यावरती पोहोचते. 16 ऑन दी बोर्ड. सोळा या आकड्यावरती धावफलक 9 मध्ये 64 ची आवश्यकता. यावेळेस केलाय मात्र फक्त आणि फक्त 2 धाव्यांसाठीचा हा फटका. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धावांचा ओघ अतिशय कमी पाहायला मिळालाय. मात्र हा सामना पाहिलं तर झुकताना पाहायला मिळतोय. नागाव स्पोर्ट्स संघाच्या बाजूने 5 धावा बनवल्यात, म्हणजे 2 बॉलवरती आता 10 धावा बनवाव्या लागतील. इंद्रजित खडकेला शांत ठेवल्याने तीच कुठेतरी बाब चिंतेची राहिले मॉर्निंग स्पोर्ट्स सोनतई संघासाठी. त्याच्या बॅटमधून धावा येणं अपेक्षित होतं. चला, जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगी, आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय. अजूनही आपला कॅप्टन टॉस साठी आलेला नाहीये. हाफ ट्रॅकर आडवा बॅटने ऑन साइडला वळवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील खात्यामध्ये ऍड होते. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पोहोचतंय ते म्हणजे आता उलटॉस बॉल. यावेळेस देखील दिशा दिली. पंच धावा 2. यस, 2 धावेने 22 आकड्यावरती धावफलक, म्हणजे जे चॅलेंज होतं 15 धावांचं ते चॅलेंज पूर्ण करता आलेलं नाहीये. म्हणजेच काय तर आता 22 मधून 5 धावा या मायनस केल्या जातील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 17 या आकड्यावरती. तो नाही आलेत गोलंदाजी मार्कवरती. सामन्यामध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. 6 मध्ये 63, म्हणजेच काय तर पिछाडीवरती सापडलाय मॉर्निंग स्पोर्ट्स सोनतईचा संघ. पहिला बॉल हाफ ट्रॅकर पाठीमागे चालला. बॅटची कडा घेत उशांकित क्षेत्रामध्ये 2 धाब्यांसाठी. 2 धाब्यांच्या मदतीने पुन्हा एकदा 19 आकड्यावरती धावफलक आता पोहोचते. लेनचा बॉल ड्राईव्ह केला पुन्हा एकदा. स्ट्रोक्स मध्ये या ताकद होती, मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अवधूत पाटील. एक सिंगल पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होते. अवधूत पाटीलला आपण ऑन स्क्रीन पाहतो. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आयोजकांची भूमिका देखील पार पडत असताना पाहायला मिळतात. आणि पहिल्याच मॅच मध्ये पहिलंच अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून आलं. 20 आकड्यावरती धावफलक. आता मात्र 4 मध्ये 60 पूर्णपणे पिछाडीवरती सापडलाय सोनतईचा संघ. लेनचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत अवधूत पाटील. एकच धाव फक्त आणि फक्त मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 21 या आकड्यावरती. नागाव स्पोर्ट्सचा संघ अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ या संघाने केलाय आणि त्यामुळेच विजयाच्या दिशेने आपण पाहतो. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यस, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम. यस, रोख रक्कम 12,000 रुपये पुरस्कर्ते
अर्थातच प्रशांत पाटील सर आणि त्याचबरोबर अमर शिंदे सर यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलंय आणि प्रशांतजी पाटील सर यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यस, हा सामना संपल्यानंतर आपल्या शुभ हस्ते सर श्रीफळ वाढवून उद्घाटन केलं जाईल. प्रशांतजी पाटील सर. स्विंग अँड मिस डॉट बॉल म्हणजेच काय एक मोठा विजय खात्यामध्ये नागाव स्पोर्ट्स संघाच्या.